पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ती उद्या 11 फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे. आणि बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा शहरामधील बुलढाणा पोलीस कवायत मैदान या ठिकाणी देखील उद्यापासूनच ही पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे. बुलढाणा शहरातील या पोलीस ग्राउंड मैदानावर आपण आहोत. या ठिकाणी आपण बघू शकताय हे मैदान आहे. या मैदानावर भरती प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे. उद्या सकाळपासूनच या ठिकाणी उमेदवार यायला सुरुवात होतील आणि याच मैदानावर 1600 मीटर असेल, 800 मीटर असेल आणि 100 मीटर यासह गोळाफेक असेल. ह्या ज्या मैदानी चाचणी आहेत या मैदानी चाचणी या परिसरात या ठिकाणी होणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की या माझ्या डाव्या बाजूला जे आहेत ही गोळाफेक आणि या ठिकाणी गोळाफेकचे जे उमेदवार असणार आहेत ते त्या ठिकाणी असणार आहेत. आणि गोळाफेक झाल्यानंतर त्यांचं मैदानी चाचणी जी आहे धावण्याची स्पर्धा जी आहे ती या ठिकाणी होणार. त्याचबरोबर त्या अगोदरच त्या ठिकाणी आपण हे जे बघताय त्या ठिकाणी त्यांचे कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहे. त्याचबरोबर जे आहे त्यांची उंची आणि इतर ज्या काही बाबी आहेत त्या देखील या ठिकाणी तपासल्या जाणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यासाठी 162 शिपाई जे आहेत शिपाई पदाची जी भरती आहे ती होऊ घातलेली आहे. आणि यामध्ये जवळपास 14,000हून अधिक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत. तर यात 2300 महिला ज्या आहेत ह्या देखील उमेदवार या भरती प्रक्रियेच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत. उद्यापासून ही भरती प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे. यासाठी जे आहे या मैदानावर जवळपास 400हून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. आणि कुठल्याही आमिषाला बळी पडू नये असे आव्हान देखील यावेळी जे आहे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना ही माहिती देखील यावेळी दिलेली आहे. निश्चितच यावेळेला जे आहे टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे. ज्या धावण्याच्या ज्या शर्यतीमध्ये आहे आपण या ठिकाणी बघू शकताय की जी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो या स्पर्धेमध्ये यामध्ये करण्यात आलेला आहे, भरती प्रक्रियेमध्ये करण्यात आलेला आहे. कारण कुठलाही अनुचित जो प्रकार आहे किंवा कुठली पार्सलिटी त्या ठिकाणी होणार नाही याची दक्षता याची खबरदारी जी आहे या बुलढाणा पोलीस दलाच्या वतीनं घेण्यात आलेली आहे. पूर्णपणे पारदर्शकपणे ही प्रक्रिया पार पाडावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न या ठिकाणी पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलेले आहेत. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा. बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे 2024-25 ची भरती प्रक्रिया आपण राबवित आहोत. उद्या एक दिनांक 11 फेब्रुवारी पासून ही भरती प्रक्रिया सुरू होत आहे. आपल्या बुलढाणा जिल्हा पोलीस दलामध्ये या भरती प्रक्रियेमध्ये 148 पोलीस शिपाई आणि 14 चालक पोलीस शिपाई अशा वॅकन्सीज आहेत. एकूण 162 वॅकन्सीसाठी ही भरती प्रक्रिया आपण राबवित आहोत. संपूर्ण भरती प्रक्रिया दरम्यान विशेष लक्ष देऊन पारदर्शकपणे कुणालाही फेवर न करता आणि कुठल्याही उमेदवाराला काही त्रास होणार नाही याची संपूर्ण दक्षता आम्ही घेत आहोत. 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे आणि गोळाफेक. महिलांसाठी 100 मीटर, 800 मीटर धावणे आणि गोळाफेक या सर्वांचे जे नियोजन आहे ते आपण या परेड ग्राउंडला केलेले आहे, कवायत मैदान या ठिकाणी. तसेच कागदपत्र पडताळणी असेल, हजेरीपट व्हेरिफिकेशन असेल आणि इतर जे काही नियोजन आहे ते देखील याच परिसरामध्ये करण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त जे उमेदवार बाहेर जिल्ह्यातील असतील, जे आपल्या बुलढाणा जिल्ह्यात येतील, त्यांच्यासाठी पुरुष उमेदवार जे असतील त्यांना राहण्याची सोय म्हणून आपण आपली जी सबसिडियरी कॅन्टीन आहे बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाजूला त्या ठिकाणी आपण त्यांची सोय केलेली आहे.
तसेच जी महिला उमेदवार असतील त्यांची स्वर्गीय दीपक जोग रेस्ट हाऊस या ठिकाणी महिलांची सोय आपण केलेली आहे. कुठेही कुठल्याही उमेदवाराला गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ही संपूर्ण भरती प्रक्रिया CCTV यंत्रणेखाली, तसेच यावर्षी आपण 100 मीटर आणि 1600 मीटर धावण्याची स्पर्धा आहे त्यामध्ये RFIDच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅगचा आपण वापर करतो आहे. त्यामुळे अचूक आपल्याला रिझल्ट त्यात प्राप्त होईल. माझे संपूर्ण बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना, उमेदवारांना, नागरिकांना, अधिकाऱ्यांना, अंमलदारांना एकच सूचना व आवाहन राहील, कुठेही कसल्याही प्रकारे काही गैरप्रकार होणार नाही. आपल्याकडून कुठल्याही सूचनाच्या किंवा निर्देशांचे भंग होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. कुठल्याही उमेदवाराला कसली प्रलोभन तुम्ही देऊ नका आणि उमेदवारांसाठी पण सूचना राहील की आपण एकदम पारदर्शकपणे भरती प्रक्रियेमध्ये स्वतः देखील उपस्थित राहून संपूर्ण भरती प्रक्रियेला सफल भरती प्रक्रिया आपल्याला करायची आहे. कुठेही कसलेही अंमली पदार्थाचे सेवन किंवा स्टिरॉइडचे घेऊन भरती प्रक्रियेमध्ये वगैरे येऊ नका आणि अगदी व्यवस्थितरित्या हे सगळं पारदर्शकपणे ही भरती प्रक्रिया होईल, एवढंच माझं आव्हान.